नमस्कार मंडळी. चला तर आता भाजीची तर्री आणि ग्रेव्ही पाहून तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल तर तशीच जबरदस्त आपली ग्रेव्ही आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेवढ्या कॉन्फिडन्सनी मी तुम्हाला सांगत आहे तेवढ्याच कॉन्फिडन्सनी तुम्हीसुद्धा ही भाजी बनवणार म्हणजे बनवणार. इतकी सुंदर याची ग्रेव्ही मी तुम्हाला आज सांगणार आहे, जी की तुम्हाला आजवर कोणीच सांगितली नसेल. गावरान पद्धतीने झणझणीत मटण खायचं असेल तर ही ग्रेव्ही नक्की बनवा. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मटण आपण धुवून घेतलेलं आहे. त्यासाठी 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता सुरुवातीला हे मटण शिजवून घेतलं जातं. याला अळणी मटणसुद्धा म्हटलं जातं. आपण भरपूर प्रमाणात म्हणजे चवीपुरतं मीठ घालतो तरी त्याला अळणीच म्हटलं जातं. तर आता हे अळणी मटण आपण शिजवून घेण्यासाठी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. आता त्या तेलामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची आहे. तर आता मी आलं लसूण पेस्टसुद्धा त्यामध्ये टाकली आणि परतवून घ्यायची. आता मटण शिजत घालताना जास्तीचं तेल टाकायचं नाही, कारण मटण शिजायला काही जास्तीचं तेल लागत नाही. अगदी आपण 2 चमचे इथे 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. छोट्याच्या आपल्या तेलाच्या ह्याच्यात असतात. त्यानंतर हळद घालायची. हळदसुद्धा पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घ्यायची. आता काही जणांना माहीत असेल, काही जणांना नसेल, तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. तेलामध्ये कोणत्याही भाजीसाठी तुम्ही हळद घातली तर त्या हळदीचा कलर असा छान येतो. त्यामुळे शक्यतो तेलातच घालत जा. वरतून आपण चवीपुरतं मीठ घेतलं, ते सुद्धा टाकलं. आता याला 1-2 मिनिटासाठी आपल्याला काहीच न टाकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकायचं नाही. तुम्हाला आणखीन एक सिक्रेट गोष्ट मी इथे सांगणार आहे, किंवा माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे. तर आपल्याला इथे पाणी अगदी डायरेक्ट नॉनव्हेजमध्ये न टाकता वरती ताट ठेवणार आहोत. या ताटामध्ये 2 ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे. हे कशासाठी? तर ह्या पाण्याने आपल्या नॉनव्हेजला चव जबरदस्त येते. त्यामुळे डायरेक्ट जर तुम्ही पाणी टाकलं तर त्याचा उपयोग होत नाही. छान असं म्हणजे नॉनव्हेजलासुद्धा चांगली चव यावी असं वाटत असेल तर वरचं पाणी पाहू शकता उकळले आणि खाली थेंबभर पाणी न टाकता किती पाणी सुटलं आहे. तर वरच्या ताटात ठेवलेल्या पाण्याचा हा परिणाम असतो, घाम सुटतो आणि त्यानंतर आपल्या नॉनव्हेजला छान पाणी सुटतं. आता हे गरम पाणी उकळलेलं हे यात टाकायचं आणि वरून लागेल तेवढं आवश्यकतेनुसार मीडियम जे पाणी असतं ते तुम्ही टाकलं तरी देखील चालेल. आणि आता याला आपल्याला 20 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. म्हणजे मी 5 मिनिटं हे असं ठेवलं होतं, आता 15 मिनिटं ठेवणार आहे. आपल्याला अगोदरचे मिनटंसुद्धा त्यामध्ये काउंट करायचे. एकूण आपल्याला 20 मिनिटासाठी नॉनव्हेज म्हणजे मटण जर असेल तर शिजवून घ्यायचं. चिकनला कमी वेळेत शिजतं, पण मटणासाठी जास्तीचा वेळ लागतो. तो इथे मी 20 मिनिटं माझा नेहमीचा ठरलेला वेळ आहे. त्यासाठी पण मी म्हणजे गॅस कमी असतो माझा. 10 मिनिटं फुल असेल तर 10 मिनिटं एकदम मीडियम गॅसवरती शिजवून घेत असते. आता इथे नॉनव्हेज आपलं शिजतंय तोपर्यंत इथे 1 वाटी आपण किसून घेतलेलं खोबरं आहे. 2 चमचे आपल्याला बाजरी घ्यायची आहे. बाजरी माहीत असेल ना तुम्हाला, तर ती घ्यायची. त्यानंतर 2 चमचे धणे, 4 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे. 2 चमचे तांदूळ घ्यायचे आहे. कुठले राशनचे तांदूळ घेतलेले आहे. 5-6 काजू घेतलेले आहे. 3 आपल्याला कांदे घ्यायचे. इथे 1 टॅमॅटो आणि ह्या कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. तर आता ह्या काड्या ऑप्शनल आहेत, पण टॅमॅटो अजिबात ऑप्शनल नाही, अगदी जरूर घ्यायचा आहे. तर आता इथे मी तवा ठेवलेला आहे. तव्यावरती हे सगळे मसाले आपल्याला एक-एक करून भाजून घ्यायचे. खोबऱ्याला आपल्याला अजिबात तेल घालायचं नाही. तेल न घालताच आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. किसून घेतलेलं आहे. तुम्ही जर चिरून घेतलेलं असेल तर मात्र मग थोडंसं तेल घालूनच खोबरं भाजा, म्हणजे ते छान भाजतं. किसून घेतलेलं खोबरं न तेल घालताच त्याला तेल सुटतं, त्यामुळे घालायची गरज पडत नाही. आता इथे खोबरं भाजून झालं. त्यानंतर आपल्याला ही हरभरा डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे. तर याला थोडंसं मी तेल टाकून घेते. हरभरा डाळ तेल न घालता अजिबात व्यवस्थित भाजणार नाही. त्यामुळे याला 1 चमचा भरून तेल घालायचं आणि छान भाजून घ्यायची आहे. तर इथे छान अशी डाळ आपली फुललेली आहे, खमंग अशी भाजलेली आहे. तीसुद्धा मी काढून घेतली. आता याच पद्धतीने आपल्याला इथे बाजरी घालून घ्यायची. ही बाजरीसुद्धा भाजून घ्यायची आहे. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट माझ्याकडे कमी होती, तीळ नव्हते. तुमच्याकडे जर तीळ असतील, पांढरे तीळ, तर ते आवर्जून 2 चमचे भाजून घ्या आणि ते सुद्धा घाला. त्याने सुद्धा ग्रेव्हीला आणखीन चव येते. ते नसल्यामुळे मी स्किप केलं, पण तुमच्यासाठी सांगते. इथे बाजरी जी आहे ते छान भाजून द्यायची. काही फुटते तर काही छान भाजते. तर आता त्यानंतर आपल्याला इथे तांदळाच्या सुद्धा छान लाह्या तयार करून घ्यायच्या. तांदळासाठी मी तेल अजिबात घातलेलं नाही. तांदूळ आपल्याला न तेल घालताच भाजायचे आहे. बाजरीला मी अगदी थोडंसं तेल घातलं होतं. इथे आता मस्त आपल्या तांदळाच्या लाह्या तयार झाल्या की मग काढून घ्यायच्या आहे. सगळे तांदूळ आपण आता इथे काढून घेतलेले आहेत.
तर तुम्हाला मी हे सगळं वाटण कशा पद्धतीने भाजवलं आहे हे अगदी जवळून दाखवणार आहे. तर पहा, अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तांबूस रंगावर ह्या सगळ्या जिन्नस भाजून घ्यायच्या. आता इथे आपण घेतलेले धनेसुद्धा घालून घेतले. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेलामध्ये चांगले मिनिट ते दीड मिनिटासाठी ते भाजून घ्यायचे आहे. चांगले भाजले की आपल्याला हे घेतलेले 5-6 काजू जे आहेत ते घालायचे आहे. आता काजूने खरंच ग्रेव्हीचा खूप छान थिकनेस आणि चव आणि ग्रेव्ही अशी शायनी बनते. त्यामुळे चवसुद्धा जबरदस्त येते. अगदी 5-6च आहेत पण ते खूप छान काम करतात. त्यामुळे आवर्जून घाला आणि नसले तर स्किपसुद्धा करा. त्यासाठी तुम्ही भाजी बनवायची थांबू नका. नसेल तर स्किप करा. असले तर टाका. हां, तर ते आता झालं. आता आपल्याला इथे कांद्याला अशा पद्धतीने चिरा पाडून घ्यायच्या आहे. तर मी कांदासुद्धा चुलीवर भाजतो तशा पद्धतीने गॅसवरती भाजून घेणार आहे. तर मग आपल्याला सगळंच गावरान पद्धतीने आपल्या भाजीची टेस्ट लागावी, तशीच भाजी व्हावी यासाठी ह्या सगळी तडजोड आहे. आपण टॅमॅटोसुद्धा इथेच एक साईडला ठेवून भाजून घेणार आहोत. तर म्हणजे एक सोबत आपला गॅससुद्धा वाचेल आणि झटपट भाजून होईल. आता हे सर्व जिन्नस आपल्या छान भाजलेले आहेत. टॅमॅटो काळा करायचा, कांदासुद्धा छान आतपर्यंत भाजून घ्यायचा. सुरुवातीला आपल्याला हे कोरडं वाटण जे आहे ते वाटून घ्यायचं आहे. चांगली पावडर झाली की यामध्ये आपल्याला कोथिंबीरच्या काड्या हाताने कट करून टाकायच्या आहे. त्यानंतर हे कांद्याची पुढची बाजू काढून सगळे कांदे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर समोरच्या बाजू यासाठी काढून टाकायच्या की म्हणजे त्याचं काहीच काम नाही. टॅमॅटोसुद्धा अशा पद्धतीने कट करून टाकायचा. हे आता सर्व जिन्नस आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर ते तसं बारीक नाही झालं तर पाणी घालून तुम्ही अशी ग्रेव्ही आपल्याला तयार करून घ्यायची. तर इथे मी 7 माणसांच्या ग्रेव्हीचं म्हणजे काढलेली आहे. पण काही एवढीच ग्रेव्ही मी साईडला ठेवली. अर्धीच ग्रेव्ही इथे आपण नॉनव्हेजसाठी वापरणार आहोत. तर मी इथे 3 माणसाचं नॉनव्हेज बनवते. तर आता आपल्या इकडे नॉनव्हेजसुद्धा चांगलं शिजलेलं आहे पहा. मस्त असं शिजलेलं आहे आणि भरपूर असं सूपसुद्धा त्यामध्ये राहिलेलं आहे. तर हे सूप तुम्हाला सर्दी झाली, खोकला झाला, छातीमध्ये कफ झाला तर यामधला आवर्जून सूप प्यायचं. याने तुमचा छातीतला कफ बऱ्यापैकी कमी होतो. आता इथे आपण कढई ठेवली. कढईमध्ये एक भाजीची पळी भरून तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे पेस्ट इथे आपल्याला चांगली तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. तर आता ही आलं लसूण पेस्ट चांगली गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायची. म्हणजे त्यामधला पूर्ण कच्चेपणा आणि त्याची क्वांटिटी कमी झाली. त्यानंतर आपण इथे मटण मसाला घेतलेला आहे. हा घरगुती मसाला आहे. तर हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा आणि इथे काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा आपण 1 चमचा टाकलेली आहे. हवा असल्यास तुम्ही यामध्ये गोडा मसाल्याचा थोडासा वापर केला तरी चालेल. त्याने सुद्धा खूप सुंदर भाजी होते. तर पहा इथे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये एक अर्धा मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. त्यानंतर ग्रेव्हीत पाणी न घालता ती ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि पूर्ण ग्रेव्ही आपल्याला ह्या तेलामध्ये चांगली 2-3 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये कितीही मेहनत घेतली आणि जर इथे परतण्यात कमतरता ठेवली तरीसुद्धा तुमच्या भाजीची चव एवढी जबरदस्त येणार नाही. त्यामुळे इथे ग्रेव्ही परतत असताना सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगले परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये. त्याने आपल्या ग्रेव्हीची टेस्ट जबरदस्त येते. तर त्यासाठी पहा इथे तेल सुटेपर्यंत आपण ग्रेव्ही जी आहे ते परतवून घेतलेली आहे. यामध्ये पाणी घालत असताना गरम घालायचं. सुरुवातीला आपण मटण उकडून घेतलेलं ते पाणी आणि मटण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर इथे ग्रेव्ही हलवून घ्यायची आहे. आता सुरुवातीला आपण ते पाणी टाकलं त्यामुळे त्या पाण्याचा पिवळसर कलर असल्यामुळे इथे आपल्या भाजीचा कलर असा दिसत आहे. आता आपण एक्स्ट्राचं लागणारं पाणीसुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत. तर ते सुद्धा आपल्याला इथे गरमच घालून घ्यायचं. आता गरम पाणी घालून घेतलं. इथे पाहू शकता 1 मिनिटभरच भाजी उकळलीसुद्धा नाही. अगदी पाणी टाकून झालं तर छान असा कट यायला लागलेला आहे. तर आता आपली भाजी परफेक्ट आहे. आता ही कसुरी मेथी आपण इथे हातावरती म्हणजे कुस्करून टाकणार आहोत. अगदी ऑप्शनल आहे. असेल तर टाका, नसली तर नाही टाकली तरी चालेल. तर आता ही कुस्करून मी इथे कसुरी मेथी टाकली. याची टेस्ट आणि फ्लेवर छान येतो. तर पहा इथे मी नॉनव्हेज अजिबात खात नाही. मी व्हेजच खाते. पण भाजी बनवायला अजिबात कसर करत नाही. छानच बनवते. कोथिंबीर घातली वरतून चिरून. आता भाजी चांगली 3 ते 4 मिनिटासाठी पुन्हा आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. म्हणजे भाजीला कट छान येतो. आता भाजीला उकळी आली की कमी गॅस करायचा आणि उकळू द्यायची.
छान आपल्या भाजीला कट येण्यासाठी भाजी जास्त वेळ उकळणं गरजेचं आहे. इथे भाजी, भाकरी, कांदा, लिंबू तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा. भेटूया नवीन एका रेसिपीसह. चला सबस्क्राईब करा.